मंडळी, परत पवन ब्लॉग 21 या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. पर्यंत तर आज आपण बघतोय पुण्यामध्ये आपण फ्री कसं राहू शकतो. तर हा व्हिडिओ फक्त तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. तर चला बघूया. तर सांगायचं तर मित्रांनो, फक्त पुण्यामध्येच तुम्ही फ्री राहू शकत नाहीत असं नाही, तर आपल्या या पूर्ण महाराष्ट्रात फ्री राहू शकतो. तर ते कसं, तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याणचं काय असतं म्हणजे हॉस्टेल असतं प्रत्येक ठिकाणी. फक्त मुलांसाठीच नाही तर मुला मुली दोघांसाठी सुद्धा असतं. तर तिथं आपण तुम्ही पूर्णपणे फ्री राहू शकतो सगळं. आता बघूया आपण फक्त पुण्यामध्ये. आता बाहेरचं तर तुम्हाला सांगतो, फक्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतात समाज कल्याणचं ऑफिस. तर आता आपण सध्या बघतोय पुण्यामध्ये, पुणे जिल्ह्यात आपण कुठे कुठे फ्री राहू शकतो. तर मी फक्त मला पुण्यामध्ये सांगतोय तुम्हाला. आपण मुळशीला मुला मुलींचं दोघांचं बी हॉस्टेल आहे. मुलं मुली दोघं बी राहू शकता. आणि परत येरवड्याला पहिलं मुलांचं हॉस्टेल होतं गोल्फ क्लब म्हणून, ते आता शिफ्ट झालेलं आहे आता आपल्या विसंतवाडीमध्ये. आणि येरवड्यामध्ये झालेले मुलींचं हॉस्टेल आता सध्या आपण बघतोय विसंतवाडी येते. विसंतवाडी मध्ये टोटल 7 हॉस्टेल येतं. 7 हॉस्टेल म्हणजे कोणतं, ते जे गोल्फ क्लब येरवड्याचं होतं ते शिफ्ट झाले आता विसंतवाडी येते. आणि तिथे येरवड्याच्या ठिकाणी झाले मुलींचं हॉस्टेल. तर आता आपण सांगतोय या विसंतवाडीमध्ये किती हॉस्टेल येतात. टोटल 7 हॉस्टेल येतं. आणि सांगायचं तर ही हॉस्टेलची माहिती आहे ना, ही कोणीच सांगत नाही फ्रीमध्ये राहायचं. तर मी सांगतोय तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण या हॉस्टेलची सगळी प्रोसेस वगैरे सगळं बघायचं असेल, जेवण कसं आहे, हॉस्टेलच्या रूम कशा आहे, तर सगळं या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. तुम्ही आताच लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, घंटी लवकरात लवकर दाबा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता बघणार आहोत आपण हॉस्टेल आणि हॉस्टेलच्या बिल्डिंग कशा आहेत आणि रूम कशा आहेत. तर चला बघूया. हे बघा, तुम्हाला साईडला दिसत असेल, हे हॉस्टेलची बिल्डिंग आहे. तर मंडळी, तर आता आपण बघतोय हॉस्टेल कसं आहे आणि हॉस्टेलची माहिती पूर्ण तुम्ही बघितली. तर लवकरच बघू. हे बघा, आपले हॉस्टेलचे मामा येतं. हे एंट्री गेट आहे. एंट्री गेटवर एंट्री केल्याशिवाय आत एंट्री नसती. होय मामा, एंट्री केल्याशिवाय एंट्री आत असती का? नसती. बॉट मला मामा. हा, नसती. बरोबर आहे मामा. हॉस्टेल वगैरे कसं आहे, तुम्हाला कसं वाटतंय? मला तर चांगलं वाटतं. तुम्हाला विचारतोय, चांगली आहे ना? सोयी सुविधा तुम्हाला कसं वाटतंय? एकदम व्यवस्थित चांगली आहे ना? तेच म्हणतोय. तर मित्रांनो, तुम्ही सध्या आता बघितलं काय, आता हे बघा हॉस्टेलचं गेट आहे. आणि गेटच्या आता आपण एंट्री करतोय. तर आतमध्ये गेले गेले तुम्हाला काय बघायला मिळतं बघा. हॉस्टेलच्या आतमध्ये एंट्री आधी बसलेले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे फक्त जे हॉस्टेल आहे. तर आता आपण हॉस्टेलमध्ये एंट्री केली. एंट्री तर जाऊ द्या, मी बी या हॉस्टेलचाच विद्यार्थी आहे म्हणून पूर्ण माहिती सांगतोय. दुसरं कोणी तुम्हाला ही माहिती देणार नाही. तर लवकर लवकर सबस्क्राईब करा. परत सांगतोय. तर हे बघा, ही बिल्डिंग, ही दिसती बिल्डिंग, ही एक बिल्डिंग आणि या साईडला एक बिल्डिंग. टोटल 2 बिल्डिंग येतं. दिसतंय ना तुम्हाला? 2 बिल्डिंग मध्ये टोटल 7 हॉस्टेल येतं. या बिल्डिंग मध्ये 4 हॉस्टेल येतं. त्या हॉस्टेलची नावं काय आहे? युनिट 1, युनिट 2, संत ज्ञानेश्वर आणि कोरेगाव. आपण बघितले विसंतवाडीमध्ये हॉस्टेल आहे समाज कल्याण. या हॉस्टेलमध्ये 2 बिल्डिंग तुम्हाला सांगितलंय पूर्णपणे. एक ती बिल्डिंग बघितली आहे तुम्ही, त्या बिल्डिंगची तुम्हाला कळालेले पूर्णपणे. तर आता आपण ह्या दुसऱ्या बिल्डिंगकडे आलेलो इथं. हे नवीन हॉस्टेल आहे आणि ते जुनं हॉस्टेल आहे. तर नवीन हॉस्टेलमध्ये किती, या बिल्डिंगमध्ये किती हॉस्टेल येतं? टोटल 3 हॉस्टेल येतं. 3 हॉस्टेल कोणकोणते येतं? युनिट 3, गोल्ड क्लब येरवाडा आणि बार्टी. तर मित्रांनो, आता बघितलंय तुम्ही पूर्णपणे. तर आता आपण आतमध्ये जाऊ आणि रूम कशा आहेत तर सगळी माहिती देऊ. तर फक्त व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. चला लवकर. तर आपण एंट्री करतोय. तर अगोदर येतानाच तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो वगैरे बॅनर दिसेल, बघितलंय. त्यानंतर आतमध्ये बघू आपण. तर चला आतमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला असं वेगळं हे टेबल आहे. हे सिग्नेचर करण्यासाठी आहे. रोज सिग्नेचर करायची प्रत्येकांची. आणि 3 हॉस्टेल असल्यामुळे रजिस्टर दिसत असेल तुम्हाला. 3 हॉस्टेलचे रजिस्टर आहेत, यांच्यावर सही करायची. अशा प्रकारे बघा, सही केली. सही केल्याच्या नंतर आता आतमध्ये बघू आपण. आता सध्या तर संध्याकाळ वगैरे झालेली आहे.
तरी पण बघू तुम्हाला दाखवतो कसं आहे. हे बघा वातावरण असं हॉस्टेल आहे पूर्णपणे. हॉस्टेलची बिल्डिंग आहे. आता हॉस्टेल बघितलं तुम्ही, ते हॉस्टेल 5 मजल्यावर आहे, म्हणजे टोटल 5 मजली हॉस्टेल आहे. आणि हॉस्टेलच्या आतमध्ये बघू आपण. इकडं आल्याच्या नंतर तुम्ही बघा, हे बघा हॉस्टेल, हे मॅडमचे ऑफिस आहे. ऑफिस आल्याच्या नंतर इकडे बघा ही लिफ्ट आहे. अहो लिफ्ट सुद्धा इथं या हॉस्टेलमध्ये बघा, ही लिफ्ट आहे. आता लिफ्ट वर चढली आहे, तर आपण खाली घेऊन बोलू. ही लिफ्ट आहे. या हॉस्टेलमध्ये सुविधा माणसांना जेवढ्या घरी सुद्धा नाहीत बघायला, तेवढ्या हॉस्टेलला सुविधा भरपूर सुविधा सारख्या येतात. फक्त ऍडमिशन म्हणजे हॉस्टेलला ऍडमिशन मिळालं पाहिजे, एवढं करा फक्त. तर मित्रांनो बघू शकता या हॉस्टेलमध्ये लिफ्ट सुद्धा आहे. बघा इकडे लिफ्ट बघू घेतली, लिफ्ट सुद्धा आहे. तर चला आपण लिफ्टच्या आतमध्ये बघू. चला आत बघा, ही लिफ्ट आहे. तर मित्रांनो मजा तर भरपूर येते. बघितलं ना इकडे विशाल भाऊ आले. विशाल भाऊ तुम्हाला मला सांगा, हॉस्टेल कसं वाटतं सांगा. एवढं एक नंबर भाई. बाकी हॉस्टेल नाही, फक्त समाज कल्याण हॉस्टेलच ब्रँड आहे. समाज कल्याण हॉस्टेल ब्रँड आहे असं मी बाकी सोबत काम असं म्हणत नाही, पण एक नंबर, एकच नंबर काय. नाथगोळा हॉस्टेल आहे हो. तरी घरी सुद्धा आहे का तसं सांग मला फक्त. नाही, घरी सुद्धा एवढे सुविधा भेटत नाही, थोडे भेटते. हा टॉपचं हॉस्टेल आहे, बघितलं ऐकले तुम्ही. तर जाऊ दे पुढे आपण समोर बघू कसं आहे. बघितलंय तर मित्रांनो, आपल्या जे मित्र वगैरे मुलं आहेत ना, त्यांना विचारू आपण हॉस्टेल विषयी. कसं हॉस्टेल वाटतं तुम्हाला? तर ओ काय बोलू, कसं आहे, कसं वाटतं तुला? एक नंबर बरं वाटतंय. मला एक सांगा, आता आपण ज्या हॉस्टेलमध्ये राहतो हॉस्टेलचं नाव काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांची शास्त्रीय वसतिगृह. बरोबर. या हॉस्टेलमध्ये तुला काय काय वाटतं? फॅसिलिटीज किती इथं? हॉस्टेलमध्ये सगळं चांगलं आहे. जसं की आता जेवण आहे 3 टाइम, नंतर नाश्ता आहे, नाश्त्यामध्ये पण फ्रुट्स असतात, अजून दूध असतंय, केळी, सफरचंद सगळं भेटतंय. नंतर 3 टाइम जेवण, त्यानंतर नॉनव्हेज असतंय बुधवारी आणि रविवारी. प्लस आता लॅब पण आहेत आणि लॅब मध्ये एसी सुद्धा आहे. सांगू नको हे. प्रत्येक फ्लोअरला वायफाय सुद्धा आहे. बापरे, आता तुम्हाला सांगायचं ना, हे पूर्ण बघायला मिळणार आहे. फक्त तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हाच. बरं लवकर लवकर सबस्क्राईब करा. फक्त तुम्ही सगळं माहिती मिळती, फक्त प्रत्यक्षात दाखवतोय तुम्हाला. आणि तुला येऊन कसं वाटतंय औषध सुविधा वगैरे कोणामुळे झाले हे सगळं? बाबा मुलं तेच केलं भरपूर आहे. कशा ऍडमिशन कशाला तुझं? माझं ऍडमिशन इंजिनिअरिंगला आहे. इयर कोणत्या तुझं? 3rd इयर. 3rd इयर का? तर मित्रांनो, धन्यवाद सांगितल्याबद्दल माहिती. मित्रांनो बघितलंय तुम्ही सगळं हॉस्टेल. तर हॉस्टेलच्या आतमध्ये बघा, इकडं पाणी पिण्यासाठी वगैरे सगळी सुविधा आहे. हे अशी पाणी आहे, फिल्टरचं पाणी आहे बघा, थंड गारगार पाणी मस्तपैकी, सगळं विंग आहे. तर आता आपण सगळ्यांचं म्हणणं एक असतं रूम कसे आहेत, तर रूम दाखवतो तुम्हाला लवकरात. इकडे बघा हे रूम. तर आता आपण रूमच्या आत एंट्री करू. हे बघा, हे रूमच्या आत एंट्री केली आहे. इकडे बघा हे लॉकर आहेत, हे 4 लॉकर आणि हे 4 लॉकर. एका रूम मध्ये 4 जण राहतात. हे लॉकर बघितले, एक वेळेस तुम्हाला ओपन करून दाखवतो. असे लॉकर येतं, हे छोटे लॉकर आहे आणि हे इकडे मोठे लॉकर येतं. इकडे कविश काय झालं बरं? रूम म्हणजे कसं, हॉस्टेल विषयी काय सांगशील तू? कसं ऍडमिशन विषयी? ऍडमिशन विषय काय नाही, पण हॉस्टेल कसं वाटलंय तुला? मला तर 1 नंबर वाटतंय. 1 नंबर काय? तर टेन्शन नाही, काही नाही. काही टेन्शन. अभ्यास करायचा, राहायचं. तर आपण इकडे बघू आता रूम कशा येतं. हे बघा, एका रूम मध्ये 4 जण राहतात. हे बेड बघा, असे बेड येतं. बघितले बेड एकदम मजबूत येतं. हे 1 2 3 आणि हे 4 बेड. एक टेबल भेटतो अभ्यासासाठी, आपल्याला एक चेअर भेटते एका रूम मध्ये. इकडं मुलांनी नकाशा वगैरे लागलेले अभ्यासासाठी, सगळे व्यवस्थित आहे. एका रूम मध्ये 3 फॅन येतं, 1 2 आणि हे आपल्याला अडकवण्यासाठी. आणि इकडे बघा हा एक फॅन आहे. लॉकर बघितले तुम्ही सगळे. तर आणि बाथरूम कडे बी जाऊ शकतो. आता इकडे बघू आपण. इकडे बघा अशी रूम आहे. रूम पूर्णपणे बघून घ्या तुम्ही. बाथरूम, वॉशरूम सगळं बघा, सगळं एकदम. आता सध्या हॉस्टेलची पूर्ण माहिती वगैरे बघितली. अजून भरपूर काही सांगण्यासारखं आहे. मेसचं जेवण कसं आहे, हॉस्टेलमध्ये फॅसिलिटीज किती आहे, फॅसिलिटी सांगता भरपूर फॅसिलिटीज येतात. लॅब आहे, पीसी, सगळं त्यांना तुम्हाला बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल लवकर तुम्ही सबस्क्राईब करा. आणि जेवण कसं आहे सगळं बघायला मिळणार आहे. फक्त लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल लाईक दाबायला विसरू नका. चला भेटू अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. बाय.